करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या केदारलिंगा विकास सेवा संस्थेत पीक कर्जात अपहार झाल्याचा आरोप सभासदांनी केलाय। विकास संस्थेतून आकस्मिक आणि खावटी कर्ज काढून बँकेमध्ये वर्ग करून परस्पर बोगस सह्या करून पैसे उचल केले आहेत। त्यातून संस्थेद्वारे कर्ज प्रकरणात सचिवांना सुमारे 3 कोटीचा अपहार केल्याची लेखी तक्रार सुनील बाटे या सभासदांना सहकार उपनिबंधक कार्यालयात केली आहे। करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या केदारलिंगा विकास सेवा संस्थेत 800 सभासद असून 450 कर्जदार आहेत। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर 1 टनही ऊस जात नाही अशा शेतकऱ्यांना 20 ते 25 लाख कर्जाची मंजुरी झाली आहे। संस्थेच्या सचिवांनी पीक कर्ज, खावटी आणि आकस्मिक कर्ज बँकेत परस्पर वर्ग केलाय। त्यानंतर बँकेत बोगस सह्या करून स्वतः पैसे काढले आणि वापरले आहेत। संस्थेच्या सचिवांनी 3 वर्षात बँकेत रोखीनं भरणा केलेला नाही। सचिवांनी संस्था तोट्यात असताना सभासदांना लाभांश वाटप केलाय। सरळ व्याज जमा करून घेणं, येणे व्याज दाखवलंय। कर्ज मंजुरी एकाची, डिमांड एकाला, मेंबर कर्ज दुसऱ्याच्या नावे टाकलंय। रोखीनं केलेल्या जमा पावत्या कर्ज खात्यात जमा न धरता सचिव आणि बँक निरीक्षक यांनी बोगस जिंदगी दाखवून सभासदांचे नावे कर्ज मंजुरीत वाढ केली आहे। सचिव आणि संबंधित क्लार्कनं पीक कर्ज, खावटी कर्ज, आकस्मिक कर्ज बँकेत वर्ग करून आणि सभासदांच्या बोगस सह्या करून सभासदांच्या नावे रकमा उचललेल्या आहेत अशी तक्रार सभासद सुनील बाटे यांनी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा लेखापरीक्षक, विशेष वर्ग 1 लेखापरीक्षक यांच्याकडे केली आहे। माझ्या नावे सचिव ज्योतिराम कारंडे यांनी बोगस सह्या म्हणून कर्ज उचललेलं आहे हे माझ्या निदर्शनास आले। त्यांनी 28/6/2023ला माझ्या नावे आकस्मिक कर्ज 24,000 अधिक खावटी कर्ज 26,000 असे मिळून 60,000 रुपये 28/6/2023ला जमा केले आणि त्याच दिवशी 28/6/2023ला बोगस सह्या करून काढलेले आहे असे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे।